जया रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसाले भात करून दाखवणार आहे। त्यासाठी मी बासमती तांदूळ 1 वाटी घेतलेले, अर्धी वाटी वाटाणे घेतले, तर फोडणीसाठी 1 चमचा जिरे घेतले, कढीपत्ता घेतलाय, तेजपत्र घेतले, कोथिंबीर घेतली, 4-5 लवंगा घेतल्या, थोडी दालचिनी घेतली, 5-6 मिरे घेतले आणि फोडणीसाठी 2 चमचे तेल। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। एका कुकरमध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकू फोडणीसाठी। आता आपण याच्यात 1 चमचा मोहरी टाकून घेऊ, 1 चमचा जिरे, फोडणी उडाली आता आपण कढीपत्ता टाकू, आता आपण तेजपत्र टाकू, हे तेजपत्र चांगलं परतून घ्यायचं। आता आपण दालचिनी टाकू, मिरे टाकू, लवंग। आता हे दालचिनी, मिरे, लवंग चांगलं परतून घ्यायचं। करपू द्यायचं नाही अजिबात। आता आपण वाटाणे टाकू, वाटाणे आता आपले चांगले परतून झाले। आता आपण 1 चमचा तिखट टाकू, 1 चमचा गरम मसाला टाकू, 1 चमचा काळा मसाला टाकू, अर्धा चमचा हळद टाकू, चवीला थोडा हिंग टाकू, फोडणीत थोडी कोथिंबीर टाकायची, नंतर वरूनही टाकायची थोडी। आता हे आपले मसाले छान परतलेत। आता आपण तांदूळ टाकू, मी तांदूळ 10 मिनिटं भिजवून ठेवले होते। आता आपण याच्यात तांदूळ टाकून घेऊ मसाल्यात। आता ह्याला व्यवस्थित हलवून घेऊ। आता आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊ। आपण चवीसाठी अर्धा चमचा साखर टाकू। आता भात शिजण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊ। आता आपण 1 चमचा खोबऱ्याचा खीस टाकायचा। या मसाले भातात मी टोमॅटो आणि कांदा टाकला नाही, तुम्हाला पाहिजे असला तर तुम्ही टाकू शकता। आता भात शिजण्यासाठी आपण 10 मिनिटं टोपण लावून घेऊ कुकरला। आपला मसाले भात आता तयार झालेला आहे, खूपच अप्रतिम झाला आहे। मी आता एका कुंड्यात भात काढून घेते। मसाले भात आपला खूपच मस्त झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असती तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर तुम्ही नक्की लाईक करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत धन्यवाद।